ओम भाई आपने सही में अच्छा किया स्वेटर को जो सुनाया। वो दादा का कितना अपमान कर रहा था। मेरा बस चलता ना उसके 2 दांत तोड़ता ना। मारून काय होणार आहे? काय रे, हे बघ मारून काय होणार आहे? और नहीं तो क्या। अरे हे बघ, आजकाल ना ही वृत्ती झालीये माहितीये का, ही मेंटॅलिटी आहे की कोणी दुबळं दिसलं की त्याला डॉमिनेट करा, असं लोक करतातच. म्हणजे मला कळत नाही यांनी काय मिळतं. हा किती किती विकृतपणा आहे. नाही म्हणजे मला कळतच नाही लोक असं का वागतात. आता दादा इतके मोठे झाले, त्यांना काय वाटलं असेल, स्वीटूला काय वाटलं असेल, त्यांचा किती अपमान केला नाही का. रॉकी आता ते इथे होता. अरे बेबी क्या बेबी, अरे बेबी क्या ये क्यों? आवाज बंद कर. अरे बेबी मैंने किया क्या बेबी? शांत रहा. बेबी क्या मेरे को क्यों अंदर लेके आया? मैंने कुछ किया क्या बेबी? रडतोय. रॉकी तुला कोणी काही बोललं का? हा मी विचारते त्या प्रश्नांची चुपचाप उत्तर द्यायची. चुपचाप कसं उत्तर देऊ बेबी? फालतू विनोद झाले असतील तर प्रश्नांची उत्तर दे माझ्या. बेबी बेबी तू विचारायच्या आधीच मी सांगतो बेबी, मी आज ना डाएट चीट केलाय. मी आज बर्गर आणि 2-3 सॉफ्ट ड्रिंक प्यालो बेबी, बस एवढंच. याच्यासाठी मला काय एवढं त्रास? तुझ्याबद्दल कोणी विचारलं नाही. मला सांग, ही सोना कोण आहे? कोण सोना बेबी? इतके लगेच विसरतोस तू? तुला कशाला पाठवलं होतं ओमच्या मागे? ती मुलगी कोण आहे, कुठे राहते, कशी दिसते, तिची फॅमिली कशी आहे, हे सगळं विचारायला ओमची सोना कोण? ओमची सोना. असं बोल ना बेबी. रॉकी ती सोना माझ्यापेक्षा जास्त ब्युटिफुल आहे. हा टेल मी. ममो ती तुझ्यापेक्षा ना 10 पट जास्त सुंदर आहे. व्हॉट? अरे 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 मोमो, मैं मजाक करत आहे मोमो. तुझ्यापेक्षा कोण जास्ती सुंदर असेल का? तू तर खरंच ब्युटिफुल आहेस. आय स्वेअर. थँक्यू रॉकी. मला सांग, कोण आहे ही सोना? तिचं पूर्ण नाव काय? सोना. ती कुठे राहते, काय करते, कशी दिसते, ती ओमला का आवडली, या सगळ्या प्रश्नांची उत्तर हवी आहेत मला रॉकी. बेबी मेरे को ये सब नहीं मालूम. नक्की नाही माहिती? खरंच नाही माहिती. ओके. बेबी मेरी बॅग क्यों लाई बेबी? मी सांगितलेली कामं तुला करता येत नाहीयेत ना? ही सोना कोण तुला माहिती नाही ना? मग कपडे भरायचे त्या कपाटातून आणून आणि निघायचा सरळ. कारण मी तुला कशासाठी पाठवलं होतं? ते सोनाची माहिती काढायला पाठवलं होतं, पण तू काहीही माहिती आणली नाही. बेबी पण कोण आहे सोना? सोना कोण आहे सांगतो. बोल. सोना छान दिसते, लांब केस आहेत, सिंपल आहे, सगळ्यांशी बोलते बेबी. चांगली दिसते, सिंपल आहे, केस लांब आहेत, सगळ्यांची प्रेमाने मी पण बोलते ना. काय मग तिच्यात वेगळं असं काय आहे? ओमला का आवडली ती? तू कशाला रडतेस? मला भेटायचंय सोना. मला पण भेटायचंय. तिचे ना कैचे केसेस कापून टाकणार आहे मी. का? का म्हणजे ती माझ्यापेक्षा जास्त ब्युटिफुल आहे ना, म्हणून. रॉकी, एवढीशी माहिती पुरेशी नाहीये, अजून माहिती हवी मला सोनाची. कोण आहे ही सोना? एनिवे, तुमच्यासाठी काही होणार नाही. आता ही सोना कोण आहे ते मीच शोधून काढेन. स्वीटू, तू असशील छुपी रुस्तम, पण मी पण तुझाच भाऊ आहे. असं नाही सोडणार तुला. बघ कसं तुझ्या मनातलं बरोबर काढून घेतो की नाही.
स्वीटू, मी म्हणतो मला ना कधी कधी ते ओमचा खूप राग येतो. ओम, कालपर्यंत ओम दादा म्हणत होतास ना तू? ओम डायरेक्ट? तेच ते मग दादा आपल्या डोक्यात गेला ना आपल्या. काय केलं त्यांनी? नाही मला काय नाही केलं, पण मोहितला. काय मोहित सरांना काय बोलला तो? काल ते का ते हॉटेलमध्ये दादांचा सगळा वाद झाला, प्रकरण मिटवलं ओम दादाने, पण नंतर मोहितला ऐकवला ना त्याने. वेडं वाकडं बोलला असणार, काय चेहरा पडला होता त्याचा. मला नाही आवडलं अजिबात. असं कसं बोलू शकतो ओम दादा? मोहित सर साळवेंचा होणारा जावई आहे की नाही, मग हा कोणाला त्याला बोलणारा हक्क कोणी दिला ओम दादाला? असं कसं म्हणू शकतोस तू? अरे तू काल बघितलंस ना काय झालं ते? मोहित सर एका शब्दाने तरी बोलले? त्या माणसाने दादांचा एवढा अपमान केला, त्यांना किती त्रास झाला असता. बघ, केवळ ओम होता ना म्हणून ते कालचं प्रकरण मिटलंय. ओम किती करतो आपल्यासाठी. अच्छा, म्हणून काय तो कोणालाही काही बोलणार का? जर समोरचा माणूस चुकत असेल तर बोलायलाच हवं. पण मी म्हणतो त्याला गरज काय मध्ये मध्ये करायची? सांगतो कोण ओम दादाला? अरे कोणी सांगायला कशाला हवं? मग त्याला वाटलं असेल म्हणून त्यांनी केलं असेल. तुला माहितीये ना त्याचा आईवर किती प्रेम आहे. नलू मावशी माझी नलू मावशी सारखं करत असतो. मग वाटलं असेल त्याला. आणि बघ, तू उगाच कोणाला तरी नावं ठेवायची म्हणून बोलू नकोस. एवढा श्रीमंतीत वाढलेला मुलगा आहे ओम, पण जेव्हा केव्हा आपल्या बरोबर असतो तेव्हा आपल्यातलाच एक होतो. किती साधेपणाने वागतो तो आपल्या बरोबर. नाही नाही सुटू, हे सगळे ना शायनिंग मारायचे धंदे असतात. नुसतं बोल बच्चन, बाकी काही नाही. शायनिंग? कुठनं शिकून येतोस तू हे सगळं? ही असली भाषा कोणाबद्दलच वापरायची नाही, आणि ओम बद्दल तर नाहीच. नाही कळलं? पण गरज काय मी म्हणतो ओमला मध्ये मध्ये करायची? तू सांग मला. गप्प बस. आणि जरी ओम मोहित सरांना बोलला असेल तरी मला नाही वाटत तो चुकलाय. नाही, तो आहे की नाही थोडासा. बास झालं. मी नाही ऐकून घेणार ओम बद्दल. काय? मी त्याच्याबद्दल इतकं बोललो तर तुला का राग येतोय? कारण तू चुकीचं बोलतोयस ना. पण मी त्याला बोलतोय ना, तुला तर त्याच्याबद्दल काय वाटतच नाही. मग तू त्याची बाजू घेऊन माझ्याशी का भांडतेस? तुला कळत नसेल तर मी सांगू का? स्वीटू, तू ओम दादाच्या प्रेमात पडलीयस, हो की नाही? असं काही नाहीये चिन्या. नाही 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 नाही. कसं तू लाजतेस? नाही कसं? अगं हो. हे बघ स्वीटू, माझ्याशी नाही निदान स्वतःशी तरी खरं. तुझं ओम दादावर प्रेम आहे? नाही, हे नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? आहे ना प्रेम. तू तू कबूल तर कर, तू बोल तर पुढचं सगळं बघता येईल. आपण बघूया. चिन्या, प्रेम सोपं नसतं रे. जबाबदाऱ्या असतात. प्रत्येक वेळी फक्त स्वतःचा विचार करून नाही चालत. का नाही चालत? स्वीटू, हा तुझ्या आयुष्यभराचा प्रश्न आहे. मग इथे तू स्वतःचाच विचार करायला हवा. हक्क आहे तो तुझा. अरे पण ठरवलंय आई दादांनी. तू प्रत्येक वेळेला इतरांचाच विचार करत राहणार आहेस का? ते माझे आई दादा आहेत चिन्या. त्यांनी माझ्यासाठी काहीतरी ठरवलंय आणि त्यांच्या आनंदातच तुझा आनंद आहे, हो ना? खरंच असं आहे का स्वीटू? हे बघ, खरंच असं असेल तर घरचे सगळे तुझ्या बरोबर आहेतच. पण समज असं नाहीये, जर तुझा आनंद कुठेतरी वेगळ्या ठिकाणी आहे, जर तुझा आनंद मोहित बरोबर नाही आणि ओमदादा बरोबर आहे, तर घरचं कोणी तुझ्या बरोबर असो किंवा नसो, मी तुझ्या बरोबर आहे. एकदा तू स्वतःशी खरं बोल. एकदा स्वतःचा विचार कर प्लीज. मला जो निर्णय घ्यायचा होता तो मी घेतलाय. चुकतेस तू स्वीटू. तुला नाही समजणार. मग समजाव ना मला. त्याशिवाय कसं कळणार? का वागतेस तू अशी? बोल. काय झालं? बोलता बोलता का थांबलात? महत्वाचं बोलत होतात का? नाही, काही नाही. ते काल जे झालं. ओम जे वागलाय ना, महागात पडणार आहे आपल्याला.
मोहितराव आणि त्यांचे घरचे जर चिडले ना तर सगळी गडबड होऊन बसेल बघ. स्वीटू, एक काम कर ना, तू त्यांना फोन कर. हा, त्यांच्याशी बोल, त्यांना जरा शांत कर. नाही तर त्यांना बाहेर घेऊन जा ना आणि जरा अंदाज घे, चिडलेत नाही चिडलेत, आणि मग बोल त्यांच्याशी. त्यांना सांग जर चिडले असतील ना तर मनातलं सगळं काढून टाक. बोलशील ना? का स्वीटूने का म्हणून मस्का मारायचा? अरे मस्का मारणं नाही रे राजा, समजवणं म्हणतात. आणि तुला काय करायचंय? कशाला तुला मध्ये मध्ये बोलायचं असतं सगळ्याच्यात? आई, तू नको काळजी करूस, मी बोलते. ये नलू. आले आले, सरकव जरा तिकडे. काय तुझं झालंय ना सगळं? हो. हा मग चल ना, चल चल. हो आले. हे झालं समाधान? स्वीटू, हे चुकीचं आहे. हा, दिस इज नॉट फेअर. इथे कोणीच तुझा विचार करत नाहीये यार. चिने, असं नाहीये. अरे सगळे माझाच विचार करतायत, फक्त त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे, एवढंच. हे बघ, जर माझ्या नशिबात मोहित सरांची लग्न होणं असेल तर तसंच होईल. आपण काही नाही करू शकत. आणि हे लग्न करून जर आई दादांना आनंद मिळणार असेल तर त्यांच्या आनंदातच माझा आनंद आहे, आणि हेच बरोबर आहे चिन्या. नाही स्वीटू, हे बरोबर नाही. हो आहे, किमान माझ्यासाठी तरी. नाही येऊ का? अरे मोहितराव, या ना या. ए सुमन, चहा टाक ग. नाही नको, चहा नको, मी लगेच निघणार आहे. ए स्वीटू, बाहेर रे, मोहितराव आले. नमस्कार. बस. थँक्यू. काही काम काढलं का? नाही, काही विशेष नाही. हे गिफ्ट आणलंय अवनीसाठी, ते द्यायचं होतं. गिफ्ट? नाही, असं अचानक? आई, अहो अशा गोष्टी अचानकच ठरतात, आणि म्हणूनच तर त्याला सरप्राईज म्हणतात. दादा, देऊ ना? आता आणलं तर देतोच. अवनी, हे घे. एक खास तुझ्यासाठी अवनी. घे. थँक्यू. उघडून बघ ना. नाही, नको ना. अगं, असं काय करत? सांगा. अगं उघड ना. नंतर उघडते. ठीक आहे. नो प्रॉब्लेम. नंतर उघडून बघ. इथून जवळच एक माझं महत्वाचं काम आहे, मी ते करून येतो. तोपर्यंत तू हा ड्रेस घालून तयार राहा. आपण बाहेर जाऊ फिरायला. मी तुला न्यायला येतो. आई, दादा, चालेल ना? आई, चालेल ना? हो चालेल. बघा, एकदम भारीतला ड्रेस आहे, आवडेल तुला. लेटेस्ट फॅशन मधला ड्रेस आहे. माझ्या आईला ना मॉडर्न मुली आवडतात, आणि तिला सून सुद्धा एकदम मॉड हवी बरं का. म्हणूनच हा ड्रेस. कसं आहे ना अवनीत, आता तू माझी बायको होणार आहेस, त्यामुळे तू मला शोभायला हवीस, म्हणून हे गिफ्ट. आता तुला माझ्या मित्रांची भेट घालून देणार आहे. मला तुला मिरवायचं आहे. इनफॅक्ट आजच मी तुला माझ्या काही स्पेशल मित्रांशी ओळख करून देणार आहे.
सगळ्यांना तू आवडायला हवीस. सगळ्यांना आवडण्यासारखीच आहे आमची स्वीटू. एकदम परफेक्ट आहे माझी बहीण. हो नाही बरोबर आहे त्याचं, बरोबर आहे चिन्या तुझं. पण कसं आहे ना, परफेक्शनची व्याख्या प्रत्येकाची वेगवेगळी असू शकते नाही का. चिनू काकी अहो बोलू दे त्याला, बोलू दे, लहान आहे तो. आगाऊपणा करण्याचं वयच आहे त्याचं. हे करा राजा आगाऊपणा. मेवणे अहो आम्ही तुमचे दाजी. दाजींचा जरा मान ठेवा. बाकीचे लोक जावयाचं कोड कौतुक करता करता थकत नाही आणि इथे पदोपदी अपमान. शरी काय होईल माहितीये का, जावई रागवून लग्न बोडूच तर शकतो. ए चिने जर कप. अरे मोहितराव तुम्ही नका ना रागू. लहान आहे ना आमचं चिन्या. गप्पच ना बाळा. अरे मी काय लहान आहे का? तुम्ही सगळे मलाच काय बोलता? गप राहा. मला ना थांबायचंच नाहीये. अरे चिन्या चिन्या. नाही जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. शांत झाला की येईल. कुठे जातोय तो? म्हणून ना मुलांचे असे फार लाड करायचे नसतात, नाहीतर मुलं अशी शेफरतात. असो मी निघतो, तू तयार राहा, वेळेत आवरून ठेव. हं? मी येतो नाही. आई येतो. दादा येतो. हं? अच्छा चिन्या माझ्याशी बोलायचं. हो 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 थांब थांब 1 मिनिट थांब. काय झालं? 1 मिनिट तुला पाणी देतो जरा. नाही पाणी नको. नाही 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 पी पी पी. एवढा लांबना आलायस. नाही आहे ओमदादा, खूप घाई मला. ऐक ना ओमदादा प्लीज प्लीज प्लीज. जरा आधी पाणी पी. ऐक ना तू. पाणी पी पाणी पी. शांत हो. आता बस इकडे. घरचे सगळे ओके आहेत ना? काही ओके नाही ओमदादा, सगळं चुकीचं चाललंय. कोणी मला काही पटत नाही. माझं कोणी ऐकत नाही म्हणून मी तुला येतो सांगतोय. घरी सगळं चुकीचं मला. शांत हो शांत हो. चल बस इकडे. माझ्याशी बोलायचं. अरे हो बस ना, मग बोल ना. नाही 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 इथे बसू नको, आपण बाहेर जाऊ. बाहेर? नाही नाही चल बाहेर चल. ओमदादा खूप महत्वाचं. चल ना प्लीज. चल चल. चिन्या चिन्या ऐक 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 ऐक. ओमदादा स्वीटू. शांत हो शांत हो. ओमदादा स्वीटूच आहे. स्वीटूचं काय? ती बरी आहे ना? बरोबर ती सगळंच बरं आहे रे, पण तू ओळखतोस ना तिला. मग तिच्या मनात जे चाललंय, जे मला दिसतंय ते तुला का नाही दिसत आहे? म्हणजे काय चिन्या? म्हणजे तिथे तुझ्यावर प्रेम. हे मला दिसतंय, मला जाणवतंय, मला कळतंय, पण स्वीटू नाही कबूल करत येते. इतरांना सोड, ती स्वतःला सुद्धा हे सांगत नाहीये. म्हणजे जे तिच्या मनात आहे तिच्या कानापर्यंत पोहोचू नये ना, म्हणूनच असं विचित्र वाटते ती. विचित्र म्हणजे कसं चिन्या? विचित्र म्हणजे ती स्वतःच्या सुखाचा अजिबात विचार नाही करते. दादा काकी जे म्हणतील त्याला हो बोलते. असं कधी असतं का? ती कायम असंच करते रे. सगळ्यांचं लहानपणीपासून अशीच आहे. दुसऱ्यांना जपणारी. स्वतःच्या आधी पण दादा काकी, त्यांचा आनंद, त्यांचा विचार. आई स्वतःच काय कधी बोलणार आहे ती? आता आयुष्यभराचा प्रश्न नव्हता दादा. मग आता तिला बोलायला नको का? काही न बोलता ती तिच्या मोहितची लग्न करायला तयार झाली. दादा आपण काहीतरी करायला हवं. तिला नाही समजत पण मला कळतंय. दादा तू तिच्यासाठी परफेक्ट आहेस आणि ती सुद्धा तुझ्यासाठी परफेक्ट आहे. आपण लवकर काहीतरी करू. दादा काकींचं ऐकून ती स्वतःच्या आयुष्याचं खूप मोठं नुकसान करून गेलो. तू शांत हो बरं आधी. शांत हो. ओके राईट. तुझ्या सगळ्या गोष्टींचा अजिबात स्ट्रेस घेऊ नकोस. ओके मी आहे ना? हा तुझा विश्वास आहे ना माझ्यावर? आहे ना? बघ मलाही माहितीये, मीही स्वीटूला बघतोय गेले काही दिवस ती तिच्या मनातलं लपवतीये.
तिच्या डोळ्यात दिसतंय पण ती सांगत नाहीये. आता दादांनी काहीही ठरवू दे, नलू मावशीने काहीही ठरवू दे, स्वीटूने कोणालाही होकार देऊ दे, पण शेवटी स्वीटूच्या मनात आहे तेच होणार. स्वीटूचं लग्न माझ्याशीच होणार.